यावेळेला मात्र मोठा फटका आलाय. किती लांबवर जाणार आहे हा फटका? केवळ फिल्डरच्या हातापर्यंतचा जज केलं, परंतु पावर थोडीशी कमी पडली. आखो टप्प्याचा बॉल आतमध्ये येणारा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झाला, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने अगदी एक सोपा झेल देऊन बसलेत आणि माघारी परतावं लागलंय ते म्हणजे यश मातेरे यांना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. अभय निकम. अभय वेगातला बॉल यावेळेला अभय एम एस सुपर किंग्सचा 4.5 षटकांनंतर एम एस सुपर किंग्स 41 6 गडी बाद. 5 बॉल झाले ना. त्याचप्रमाणे जर यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेमध्ये गेलाय, डिस्टन्स मिळाला नाहीये रहाणे नाईट रायडर्स या संघाला. कशा प्रकारे विकेट गेलाय आपण रिप्ले मध्ये पाहतो आहोत. आतमध्ये आलेला बॉल होता. नक्कीच गुडघ्यांवर बसून तो फटका अगदी डिलिव्हर करायचा होता. टायमिंग झालं नाही, एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स नाही आणि विकेटची ग्वाही. सुंदर गोलंदाजी केली जाते निनाद यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर सचिन स्वतः कॅप्टन ऑफ द टीम सचिन परब मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना आपल्या यावेळेला पायांवरती चेंडू आहे आणि अपील बाद होतील. अंकित गावडे पहिला गडी बाद. शर्मा इंडियन्स या संघाला हा पहिला झटका लागताना पाहायला मिळतोय. पायांवरती चेंडू होता आणि नक्कीच यावेळेला बॅटच्या टोला लागलाय बॉल आणि समोरच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. चांगला थ्रो आलाय आणि रन विकेट वाचवायची होती, त्यामुळे स्ट्रायकर एंड काय घडलं प्रोलिंगच्या माध्यमातून आपण रिप्ले पाहतो आहोत. फुलरलेनचा बॉल टो ऑफ द बॅटला लागून समोरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि चांगला थ्रो. यावेळेला सिद्धार्थ वारंगचं सुद्धा कौतुक आहे बघा. आदित्य राणे आले सुद्धा नव्हते आणि क्रीज सोडली. खेळला जाणार का? आणि तोच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेमध्ये गेलाय. ऋग्वेद केदारी मी हर्षद पांचाळ यांना विनंती करतो की वेळोवेळी आपल्या टीम इनक्रेडिबल सोबत राहणारे सिद्धेश मसूरकर तर मात्र नक्कीच भरवशाचा गोलंदाज आहे. वैयक्तिकरित्या दुसरा ठेवलाय सचिन यांना. आपण रिप्ले मध्ये पाहतोय प्रोलिंगच्या माध्यमातून. फुलरलेनचा बॉल होता, संपूर्णपणे मिस झाला. आतमध्ये आलेला बॉल आणि बाद होऊन माघारी परतले. मी विनंती करतो अक्षय शितूत यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. अक्षय शितूत यावेळेला मात्र डॉट बॉल असणार आहे का याकडे आपल्याला पाहायचंय, कारण वेगात आलेला बॉल होता हा. तसा पोचले होते का? येस बॉलला ते बघा. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये गेलाय. झेलची संधी आहे. बॉल वरती बाद होऊन माघारी परतलेत अथर्व परब. फुलरलेनचा बॉल होता आणि त्याला मात्र टाइम करू शकले नाहीयेत आणि बाद होऊन माघारी परतावं लागलंय ते म्हणजे आता अथर्व. यावेळेला मी आपल्याला विनंती करेन की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपण बघू शकतो प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी बॉल जो आहे तो डिलिव्हर केला. स्टंप लाईन मध्ये आतमध्ये आलेला हा बॉल फट बोल्ड या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. अथर्व परबची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळते. धाव यावेळेला मात्र आणखीन एक विकेट जाणार आहे. संघाची धावसंख्या 24. नक्कीच कशा प्रकारचा विकेट गेलाय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. आखूट टप्प्याचा बॉल पायांवर आदळला आणि त्यानंतर स्टंप्स मध्ये वेगात टाकलेला बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. यावेळेला 2 धावा तर मिळतीलच, परंतु थ्रो चांगला आलाय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? नॉन स्ट्रायकिंग लक्ष्मण रनआउट होऊन दुसरी 2 धावा आल्या होत्या, परंतु थ्रो चुकीच्या दिशेला आला आणि त्याचमुळे बॉल पाहून मात्र लक्ष्मण यांनी थोडी
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, झेलबाद आणि नवीन बॅटर सचिन. बघा सचिन परब आणि फायनल हे नातं फार जुनं आहे.